नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण किचनमध्ये गेल्यानंतर एक प्रश्न पडतो, तो म्हणजे आज काय भाजी करायची. तर आज मी तुमच्यावर एक सुपर डिलिशियस अशी एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे मशरूम मसाला. आपण साहित्य बघूया. तर इथे मी मशरूम घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. कांदा घेतला उभा चिरलेला, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, कश्मीरी चिली आणि इथे स्पायसेस घेतले आहेत. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि किंचितचा कांदा लसूण मसाला. तर एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत आणि अद्रक लसूणचे तुकडे थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये चांगलं व्यवस्थित. नंतर टाकणार आहे 2 त्या मिरच्या, त्या आपण सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्यात. आपल्याला थोडासा गुलाबीसर कलर आला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो छान असे मऊ झाले पाहिजेत, तेवढं आपल्याला परतून घ्यायचं तेलामध्ये. आता हे बघा आपलं व्यवस्थित झालं आहे. आणि आता इथे मी मगाशी सांगायला विसरले, धणे घेतलेत अर्धा चमचा. तुम्हाला जर हवे असेल तर घेऊ शकता, अदरवाईज स्किप केलं तरी देखील चालेल. हे सुद्धा छान भाजून घ्यायचं. आणि आता साईडला मी ठेवते थंड करायला. तोपर्यंत आपण इथे मशरूमचे तुकडे करून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला कसे उभे, आडवे, बारीक हवे असतील तसे तुम्ही कापून घेऊ शकता. आता हे बघा मशरूमचे तुकडे करून घेतलेत. आता आपण पुढची प्रोसेस बघू. मगाशी आपण मसाला भाजला होता, तो आता आपण बारीक करून घेणार आहोत. पाणी अजिबात ॲड करायचं नाही, त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. छान आपण वाटून घेतलं आहे. आता आपण फोडणी देऊया. तर त्याच कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि आता हे मी कांद्याचे क्यूब्स केलेत, ते पण टाकून घ्यायचे. तुम्ही इथे बारीक चिरलेला कांदा किंवा कांद्याची पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल. तीसुद्धा आपण छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित. जर तुम्ही बारीक चिरलेला कांदा आणि पेस्ट टाकत असाल तर व्यवस्थित तो छान भाजला पाहिजे कांदा, नाही तर तो कच्चेपणा तो चांगला नाही लागत. मग इथे मी आता छान क्यूब्स हे बघा हे चांगले फ्राय झालेले आहेत, गुलाबी कलर आलेला आहे त्याच्यावरती. आता इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, तीसुद्धा आपल्याला ॲड करायची, छान परतून घ्यायची. अद्रक लसूणची पेस्ट जेव्हा टाकतो ना, इतका खमंग स्मेल येतो. प्रत्येक डिशमध्ये अद्रक लसूणची पेस्ट कमाल करते. आता जी आपण राहिलेली वाटलेली जी पेस्ट होती ना, ती आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. सगळी ॲड करायची, सगळी पेस्ट आहे ना ती सगळी त्याच्यामध्ये टाकायची, छान परतून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये. आता इकडे मी एकीकडे काय करते, 2 चमचे दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये जे स्पायसेस होते आपण त्याच्यामध्ये ते ॲड करणार आहोत आणि त्याची आपण छान अशी एक पेस्ट करून घेणार आहोत. तुम्हाला जर दही ॲड करायचं नसेल तर तुम्ही इथे पाणी पण यूज करू शकता. पाण्यामध्ये तुम्ही मसाले आहेत ते सगळे ॲड करा आणि त्याची पेस्ट तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. तर हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे. आता हे सगळं मसाले जे आहेत, पेस्ट आहे ही सगळी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्या वाटणमध्ये आणि तीसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची, अगदी थोडंसं तेल सेपरेट होईपर्यंत. आणि थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे, अगदी किंचित पाणी ॲड करायचं आपल्याला. जर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी मिक्स केलं ह्याच्यामध्ये. चवीपुरतं मी आता इथे अर्धा चमचा साखर टाकायची आहे, बॅलन्स होण्यासाठी. जो चव आहे आपली ती ग्रेव्हीची, कारण दही आपण टाकलं आहे तर थोडंसं आंबट, गोड आणि तिखट अशी आपल्याला चव मिळेल. चांगली मिक्स करायची आणि आता त्याला आपण काय करणार आहोत, 3 ते 4 मिनटं झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल सगळे मसाले. छान आता एक उकळी आली की आपण ते झाकण काढून घेणार आहोत. 4 मिनटं झाली आहेत. छान त्याला कलर पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता, मस्त शिजलं पण आहे. आता वेळ आहे ती म्हणजे मशरूमचे तुकडे आपण जे केलेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, सगळे एकजीव झाले पाहिजेत. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, कारण मशरूममध्ये पाण्याचा इंटेक असतो, त्याच्यामुळे पाणी तुम्ही ॲड करू नका.
जर तुम्हाला इथे ग्रेव्हीची क्वांटिटी जास्त हवी असेल तर हार्डली अर्धी वाटी इथे पाणी ॲड करू शकता तुम्ही. आता बघा, आपण झाकण ठेवलं होतं 4 ते 5 मिनटासाठी मशरूम शिजण्यासाठी. तर मशरूम्स व्यवस्थित आपले शिजलेले आहेत आणि आपली भाजी पण झालेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली आता भाजी रेडी आहे, मशरूम मसाला. तर आता हे मस्तपैकी सर्व करायचं आणि तुम्ही जिरा राईस, पराठा, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.